व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये देखील आजी आजोबांच्या लग्नाचा विशेष सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता। लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या 50 जोडप्यांचं पुन्हा लग्न लावण्यात आलं आणि या विवाह सोहळ्याला आजी आजोबांचे कुटुंबीय, नातू पणतूही अक्षता टाकायला हजर होते। या अनोख्या लग्न सोहळ्याला ठाणेकरांनी गर्दी केली होती। तसंच जिद्द या मतिमंद संस्थेची मुलंही आजी आजोबांच्या लग्न सोहळ्यात उत्साहानं सहभागी झाली होती। अभिनेता सचिन खेडेकरच्या उपस्थितीत आजी आजोबांनी जुने दिवस आठवत उखाणेही घेतले। वयाच्या 50 वर्ष लग्नाला झाली, 50 वर्ष लग्नाची झाली, त्यामुळं तो या ठिकाणी जो मला साजरा होतोय त्याचा एक आयुष्यातला माझा एक क्षण फार महत्वाचा ठरलेला आहे। खूप आनंद झाला, खूप चांगलं वाटलं। आपले सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी साजरा केला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। प्रेम हे काय असतं की जी मुलं, ज्या व्यक्ती दोघांनी, स्त्री आणि पुरुषांनी आपल्या आयुष्यातले 50 वर्ष एकत्र घालवले, तर कुठेतरी प्रेम असणार, म्हणूनच 50 वर्ष संसाराची एकत्र घालवले। तर आजच्या तरुण पिढीसाठी मला एक आव्हान किंवा एक मेसेज द्यायचं होतं की बघा, प्रेम हे असतं। मला खूपच व्हॅलेंटाईन डेचं मराठी भाषांतर संस्कृती दिन आवडलं। आपल्याकडे व्हॅलेंटाईन म्हणजे नुसतंच प्रेमाचं माणूस असं त्याचं खरं तर अशी त्याची खरं तर व्याख्या आहे। आणि आपल्या आजूबाजूला जितकी प्रेमाची माणसं वाढतील तितकं आपल्या गुणांची कदर होईल, आपलं काम वाढेल, आपण लोकांना अधिकाधिक आनंद देऊ शकू। प्रेम असेल मनापासनं तर ते फक्त व्हॅलेंटाईन पुरतं राहू नये, आयुष्यभर चालावं।